जैन मुनींवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जैन समाज आणि जैन सेनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। देशात अनेक जैन मुनींवर प्राणघातक हल्ले करण्यात आले। याचप्रमाणे सांगली, भरूच येथे जैन मुनींचा संशयास्पद रीतीने अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली। संपूर्ण जगाला अहिंसेचे तत्वज्ञान सांगणाऱ्या जैन मुनींवर झालेल्या हल्ल्यांमुळे समस्त जैन बांधवांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे। या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी 10 जानेवारी रोजी सकल जैन समाज आणि जैन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या संदर्भात सकल जैन समाजाच्या वतीने बैठक बोलावली होती। या बैठकीला जैन समाजाचे साधू आचार्य धुरंधर सुरी महाराज, हर्षसागर सुरी महाराज तसेच जैन बांधव उपस्थित होते। या बैठकीत जैन मुनींवर होणाऱ्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली। या घटनांचा निषेध करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्याचा निर्णय सर्वानुमते या बैठकीत घेण्यात आला। सकाळी 10 वाजता गुरुवार पेठेतील गोडीजी पार्श्वनाथ मंदिर येथून या मोर्चाला प्रारंभ झाला। हा मोर्चा सोन्या मारुती चौक, फडके हौद, 15 ऑगस्ट चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या दिवशी जैन समाजाचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते। सभी के सभी धर्म परंपरा के साधु संत पैदल ही विहार करते थे। पैदल विहार करते हुए मानव को धर्म उनका कर्तव्य अहिंसा सत्य जो कि शाश्वत सिद्धांत है, अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह परोपकार इत्यादि आज की तारीख में व्यवस्थाओं के बदलते ही थोड़ी सी अव्यवस्था तो नहीं परंतु व्यवस्था बदली है। पैदल विहार करने वाले मात्र अधिक लोगों को अवश्य में सरकार अपने संविधान के अंतर्गत अपने संविधान की रक्षा करते हुए हमारे प्रति अपने कर्तव्य को, हमारे प्रति अपने उत्तरदायित्व को अवश्य में